हलो कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण। हॅलो हॅलो दे ना थोडा आवाज बाबा एवढा कमी केला अर्जुन थोडा आवाज दे ना सुंदर ते आवडी निरंतर हेच ध्यान हॅलो हॅलो तुका म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडी पाहिना श्रीमुख आवडी तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर निरंतर हेच ध्यान निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर कुमार विठोबार कुमारी हे विठोबार कुमारी हे विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी कुमार 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 कुमारी हे जय जोड़बार कुमारी हे जोड़बार कुमारी जोड़बार कुमारी जोड़बार कुमारी जोड़बार कुमारी जोड़बार कुमारी
हेलो हेलो हरि समचरण सरोजम सान्द्र नीलाम्बुदाभम जगन निहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी मालां कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। जय जय राम कृष्ण हरे जय जय कृष्ण हरे राम कृष्ण कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे हरे हेलो 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 हरे रुगबाहतालोचनी सुखधाम वो साधनी सुखधाम वो साधनी सुखधाम वो साधनी रुगबाहतालोचनी सुखधाम वो
तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव हरे हॅलो 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 हरी थोडं पुढं सरकून घ्या, माग जागा राहील सगळ्यांना. सरका पुढं माऊली सरका. तुम्हाला सगळ्यांना थोडी द्यायला लागेल पुढं. सरका पुढं. हरे हॅलो हॅलो अजय हॅलो हॅलो हरे देव घरा सन्माने तुझिला सन्माने तुझिला सन्माने सन्माने तुझिला सन्माने तुझिला पाहुणेर पंगती पाहुणेर पंगती पाहुणेर पंगती द्विजवृंदे शोभती द्विजवृंदे शोभती द्विजवृंदे शोभती शोभते पुढे आरंभोनी कथा पुढे आरंभोनी कथा पुढे आरंभोनी कथा पुढे आरंभोनी कथा मुक्तामाळा गंधाक्षता मुक्तामाळा गंधाक्षता
पाहुणेर पंगती पाहुणेर पंगती पाहुणेर पंगती शोभती संत वृंदे शोभती निळामणे ब्रह्मानंदे उभयता आनंदे नाचती उभयता आनंदे निळामणे ब्रह्मानंदे नाचती उभयतानंदे नाचती उभयता आनंदे पाहुणेर पंगती पाहुणेर पंगती संत द्विजवृंदे शोभती संत द्विजवृंदे शोभती देवघराला 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 भक्ती सन्माने पूजेला भक्ती सन्माने पूजेला पाहुणेर पंगते पाहुणेर पंगते भक्ती सन्मान पूजिला भक्ती सन्मान पूजिला पाहुणे पंगते पाहुणेर पंगते देवघराला 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 भक्ती सन्माने पूजेला भक्ती सन्माने पूजेला पाहुणेर पंगते पाहुणेर पंगते भक्ती सन्माने पूजिला भक्ती सन्माने पूजिला पाहुणेर पंगते पाहुणेर पंगते संत द्विजवृंदे शोभते संत द्विजवृंदे रूप शोभती 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 संत जरने
संतती धरुणे शोभती ऋण शोभती संतती धरुणे शोभती 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 पावने रे बंगते पावने रे बंगते संत द्विज वृंदे शोभती सर्वांना हाताला टाळी दुःखानं भजन विठ्ठल 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 विठ्ठल
दबलं मोकळा करावा मोकळा. दम लागतो. हरे 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 हरे. वरहापीडं नटवर्वपुः कर्णयो कर्णिकारम् बिभ्रदवास कनककपिशं वैजयन्तीं च मालम् रन्ध्रान् वेणूरधर सुधिया पूरयो गोपवृन्दे बृन्दारण्यो स्वपदरमणो प्राविशद्गीतकीर्तेः गोपाल बालं भुवनैकपालं संसारमायां मतिमोहजालं यशो विशालं शिशुपालकालं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानं वानराणाम् अधीशं सकलगुणनिधानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं रघुपतिप्रियदासं वातजातो नमामि. राम सिया राम जय जय राम. सब प्यार से सर्वांनी राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. मंगल भवन अमंगलहारी प्रभु सुदशरथ अजर बिहारी. राम 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 जय जय राम. राम महायोग पीठे तटे भीमराथ्यं वरं पुण्डरीकायदा मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. राम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम् पदं भोज तेजस्पुरे दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानम्. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. राम राम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति. जा ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही. सियावर रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. बोलो अयोध्या धाम की जय. श्री राम जय जय श्री राम. आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे.
ते नमस्कारोनी आता देव घराला भक्ती सन्माने पूजिला पाहुणेर पंगती संत द्विज वृंदे शोभती पुढे आरंभोनी कथा बुक्का माळा गंधाक्षता पाहुणेर पंगती संत द्विज वृंदे शोभदे निळा म्हणे ब्रह्मानंदे नाचती उभयतानंदे पाहुणे येर पंगती पाहुणे येर पंगती संत द्विज वृंदे शोभती संत द्विज वृंदे शोभते पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम चरण नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती बुधार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा गाते श्रोते पाहते चतुर विनोदे दुश्चित्ते सोहंभावी पूर्ण ज्ञाते या सकळा ते विणवणी करा विठ्ठल स्मरण। एकच विनंती आहे, या कीर्तनाचा अट्ठास फक्त एवढाच आहे, तुमच्याकडून जास्तीत जास्त नामस्मरण करून घेणं, बाकी कथा सांगणं दृष्टांत सांगणं हे उपाय महाराज सहयोग येतो या नामस्मरणाला, पण जास्तीत जास्त जेवढं शक्य होईल तेवढं भजन करण्याचा प्रयत्न करा। आज देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला पाहुणे येर पंगती द्विजवृंदे शोभते संत द्विजवृंदे शोभते। प्राप्तस्थळी प्राप्त वेळी आजच्या या परमयोगाच्या दिवशी, कारण देव आणि गाव दोघं आता एकत्र आलेत महाराज, हा परमयोग आहे तुमच्या गावाकरता। आणि ज्या गावात मंदिर नाही महाराज, ते गाव बिन नाकाचं गाव आहे असं म्हणावं महाराज। एखाद्या गावात बंगले भरपूर आहेत आणि मंदिरच नसेल
तर शास्त्र सांगतं काय करावी ती 32 लक्षणे नाक नाही तेणे. आमच्या गावात बंगले आहेत, जिम आहे, सगळं सगळं आहे महाराज, पाहिजे ते, फक्त मंदिर नाही. तर महाराज म्हणतात फुकट गेलं सगळे तुमचे बंगले, मंदिराशिवाय तुमच्या गावाला अर्थ नाही महाराज. मंदिर ही गावाचं शोभा आहे महाराज, आणि त्या मंदिरात होणारे उत्सव गावाचं वैभव आहे. विठ्ठल विठ्ठल आज आपल्या या श्री गुरुदत्त व श्री विठ्ठल रखुमाई मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलशरारोहण सोहळ्यास आपण सर्वजण सहभागी झालेलो आहोत. आपलं गाव ग्रामस्थ मंडळ आंबेले खुर्द या ठिकाणी हा उत्सव होत आहे. गावात आधीपासून अनेक पारमार्थिक उपक्रम या गावात होत होती, आणि इतिहास सांगतो की देव ना आधी येत, आधी भक्ताचं तप येतं आणि मग देव येतो महाराज. देव नंतर येत असतो महाराज. जसा आधी सूर्याचा प्रकाश आणि मग सूर्य, आधी सूर्य नाही येत महाराज, आधी सूर्याचा प्रकाश येतो महाराज. त्या पद्धतीनं आपल्या गावात आधी भक्ती येते आणि मग देव येतो. असं नाही की आधी देव येतो आणि नंतर भक्ती येते महाराज. हा, या न्यायानं तुम्ही या गावामध्ये केलेलं नामस्मरण, तुम्ही या गावामध्ये केलेला स्वाध्याय, तुम्ही या गावामध्ये केलेलं बैठकीचे नियम, या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे हे भगवंताचं येणं आपल्या गावामध्ये झालेलं आहे. तेव्हा या अनुषंगानं जगद्गुरु श्री तुकोबारायांचे परम निस्सीम भक्त श्री निळोबाराय यांचा अभंग आज सेवेकरता घेतलेला आहे. भक्त पंचकामध्ये निळोबाराय 5वे आहेत महाराज. भक्त पंचक मानलेलं आपल्या वारकरी संप्रदायानं, त्यातलं 5वं गुरुभक्तीचं परमोच्च शिखर म्हणजे निळोबाराय. गुरुभक्ती कशी करावी, गुरुची सेवा कशी करावी, गुरुच्या चरणी कसं लीन व्हावं, नाही नाही देवाला सुद्धा बाजूला ढकलून गुरुकडे जावं, हे निळोबारायाकडून शिकावं. हो. आणि म्हणून या ठिकाणी निळोबारायांनी देवाचं आगमन आपल्या घरी आपल्या गावात झाल्यानंतर आपण काय करावं, काय केलं पाहिजे याचं चिंतन आजच्या अभंगातून निळोबाराय करत आहेत. विठ्ठल विठ्ठल आज खऱ्या अर्थानं आपलं गाव पूर्णत्वास गेलेलं आहे महाराज. पूर्णता परमार्थाशिवाय नाही महाराज. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. परमात्मा पूर्ण आहे महाराज. तो जिथं जातो तिथं पूर्णता आणतो महाराज, जिथंही जाईल तिथं. म्हणून आज आपल्या गावात त्याचं आगमन झालेलं आहे. मग आता देवाचं आगमन झालं की मग गावाल्यांनी महाराज बेसावध राहून जमत नाही. यथा देहे तथा देवे हा नियम सांगितलेला आहे. एकदा तुम्ही घरात पाहुणा बोलवला आणि त्याची सेवा नाही केली, मग महाराज अपराध घडेल आपल्याकडून. म्हणून आता आपण या मंदिरामध्ये माता रुक्मिणीसह माझे पांडुरंग परमात्मा, गुरुदत्त भगवान, गणपती बाप्पा असतील, या सर्वांना आपण आपल्या मंदिरात प्राण प्रतिष्ठित केलेले आहे महाराज. आधी दगड होते ते, आता त्याच्यामध्ये मंत्राच्या साह्यानं, मननात त्रायती इति मंत्र, हा तुम्ही त्या मंत्राच्या साह्यानं त्याच्यामध्ये प्राण फुंकलेला आहे. मग आता तुम्हाला काय करावं लागेल. निळोबाराय म्हणतात देव घरा आला भक्ती सन्माने पूजला. नुसता मानाने ना महाराज, तो मान हा सत्य असावा, धर्माला मान्य असावा. लक्षात घ्या, मान अनेक प्रकारचे आहेत. म्हणून इथे सांगतात प्रथम काय करावं, भक्ती सन्मानाने त्याची पूजा घडली पाहिजे, नियमित, रोज न चुकता. दुसरं महाराज म्हणतात पाहुणे पंगती, एक पाहुण्यांना पंगती घडल्या पाहिजेत आणि त्या आल्यात म्हणून यारांना पण पंगती घडल्या पाहिजेत. लक्षात घ्या, आता देवाचे पाहुणे व्हायचं का यमाचे पाहुणे व्हायचे आपण ठरवायचं. आता तरी तुम्ही इथं आल्यात म्हणजे देवाचे पाहुणे आहेत. लक्षात घ्या, नाही तर यमाचा पाहुणा प्राणी होय. म्हणून आम्ही यमाचे तर पाहुणे आहोत, पण त्या अगोदर देवाचे जर पाहुणे झालो मग यमाचा पाहुणा होत नाही माणूस. चिंतन आहे पुढं. या अनुषंगानं महाराज म्हणतात काय करा, पाहुणेर पंगती अन्नदान करा. अन्नदानापेक्षाही श्रेष्ठ दान म्हटलं अन्नदानम शरीर तृप्तिम यावत जीवत तू विद्यया. अन्नदानम महदानम विद्यादानम तथा परम. म्हणून त्या अनुषंगानं संत द्विज आणि वृंद, संत म्हणजे वारकरी संत असतील, नाथ संप्रदायाचे संत असतील, द्विज म्हणजे ब्राह्मण. द्विज या शब्दाचा अर्थ 2 वेळा जन्म घेणारा. द्विज या शब्दाचा अर्थ काय होतो, जो 2 वेळा जन्म घेतो. आता तुम्ही म्हणाल 2 वेळा कोण जन्म घेतो. महाराज ब्राह्मण जसा 2 वेळा जन्म घेतो तसा वारकरी पण 2 वेळा जन्म घेतो. म्हणजे कधी,
म्हणजे एक वेळेला तो आईच्या उदरातून जन्म घेतो आणि दुसऱ्या वेळी गुरुच्या उदरातून जन्म घेतो माळ घातल्यानंतर. विठ्ठल विठ्ठल कुणाची पूजा ना महाराज, ज्यानं परमात्म्याला आपलं देह समर्पित केलं त्याची पूजा घडली पाहिजे. म्हणून संत द्विज यांच्या वृंदांची, यांच्या समुदायाची पूजा मंदिराच्या वतीनं घडली पाहिजे. महादेव महाराज काय करायचं, पुढे आरंभणी कथा कीर्तन ठेवा. हो, देवाला कीर्तन फार आवडतात महाराज, दुसरं काहीच आवडत नाही. तुम्ही म्हणाल चांदीचा दरवाजा लावू का मी मंदिराला, तो म्हणतो काही घेणे नाही, ती माझ्या पायाजवळ आहे. तिच्या एका अंशानं जर करोडपती होतात लोक, तर ती लक्ष्मी माझ्या पायाजवळ सेवेचं, ती नको मला. मग काय पाहिजे, मग सोन्याचा कळस लावू का मी, सोन्याचा कळस पण नका. मग काय पाहिजे, मला कथा आवडते, मला देवाचं कीर्तन आवडतं, मला भजन आवडतं महाराज. ते करा. पुढे आरंभोनी कथा गंध माळा बुक्का माळा गंधाक्षता यांचं पूजन करा. कुणाचं, कीर्तनाला आलेल्यांचं, कीर्तनकारांचं, साधू संतांचं पूजन करा. बरं महाराज, यानं काय होईल, यानं म्हणतात महाराज तो देव इतका आनंदी होतो, इतका आनंदी होतो की त्या आनंदाच्या भरामध्ये, त्या ब्रह्मानंदाच्या भरामध्ये महाराज होतं काय, भक्ताबरोबर देव पण नाचायला लागतो महाराज, उभयता नाचायला लागतात. नुसती भक्त ना नाचत नाही, इथं देवही नाचायला लागतो महाराज. आणि म्हणून अशा पद्धतीनं आपण आता यापुढे ग्रामस्थ मंडळ आंबेले यांनी आता लक्षात घ्यायचं, आता आपल्याला बेसावध होऊन जमणार नाही. हा, जगाचा मालक आपण पाहुणा म्हणून आपल्या गावात बोलवलाय. विठ्ठल विठ्ठल महाराज, परमात्म्याची अनेक रूप आहेत महाराज, सगुण आहे, निर्गुण आहे, अनेक प्रकारची रूप आहेत महाराज. निर्गुणाची भक्ती कठीण आहे महाराज, हो कठीण आहे, जमत नाही महाराज. अर्जुनानं प्रश्न केला, देवा अरे तुझी सगुण उपासना करायची का निर्गुण उपासना करायची? 12 अध्याय ना महाराज, 12 अध्यायामध्ये, हो 12 अध्यायामध्ये म्हणतात महाराज, 12 अध्यायामधले चिंतन आहे. श्लोक अव्यक्त विठ्ठल विठ्ठल अव्यक्त सक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर् दुःखम देह वाप्धीर वाप्यते, असा श्लोक आहे 12 अध्यायामधला. तुम्ही निराकार परमार्थाची देवाची पूजा करू शकता, पण ते क्लेशदायक आहे महाराज. इथे दिसणाऱ्या देवाची पूजा लोकांकडून होत नाही, तो न दिसणाऱ्या देवाची कशी होईल महाराज? म्हणून शास्त्राने सांगितलंय की आपण सगुण उपासक होऊया, सोपे परमार्थ करूया, भक्ती ही सोपी आहे महाराज. म्हणून महाराजांनी सांगितलं ठीक आहे, देव सोपा, तुका म्हणे झाला सोपा, नाही का? परमात्मा निराकारातून रूपामध्ये आला म्हणजे तो सोपा झाला. हो, तो सोपा झाला महाराज. आता आपल्याकरता आपल्याला आता त्याला मंथन करायची गरज नाही महाराज. का महाराज? परमात्मा या निराकार या जगामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे, आणि त्याला प्राप्त करायचं असेल तर काय करावं लागतं महाराज? मंथोनी नवनीता तैसे घे अंता, मंथोनी नवनीता तैसे घे अंता, मंथोनी नवनीता तैसे घे वाया व्यर्थ कथा दंडी मार्ग, वाया व्यर्थ कथा दंडी मार्ग, महाराज म्हणतात तो परमात्मा या सृष्टीमध्ये या जगामध्ये ओतप्रोत भरलेला महाराज. मी नसे ऐसे कवन ठाव असे, पर प्राणियाचे दैव कैसे जे न देखती. विठ्ठल जडी स्थळी भरला, रिता ठाव नाही.
तो नाही अशी जागाच नाही महाराज. एका शिक्षकानं पोरांना विचारलं, हे पोरांनो म्हटलं काय, मला सांगा देव कुठं नाही, देव कुठं आहे हे सांगा. तेव्हा ते विद्यार्थी महाराज कीर्तन ऐकणार होतो. म्हटलं माशी गुरुजी तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता देव कुठं आहे, तुम्ही आम्हाला सांगा देव कुठं नाही. महाराज तो सगळीकडे आहे महाराज. हो याच्यामध्ये सुंदर चिंतन आले त्याचं. स्वाध्याय परिवार आहे ना गावात, या आता प्रार्थनेच्या वेळी आपण एक श्लोक घेतो महाराज. कुठला? हो अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेंद्रियाणाम सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंधा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. प्रातः प्रार्थना घेता ना तुम्ही? कोण कोण हातवरती करा. प्रातः प्रार्थना कोण कोण घेतात? कोण कोण घेतात प्रातः प्रार्थना? घेता ना प्रार्थना ताई? बघा संस्कृत मध्ये प्रार्थना घेतात भाऊ. हो कशा घेतात? ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायू चिदानंद रूप. म्हणजे काय सांगायचं असतं मनाला उठल्या उठल्या? मी कुणीच नाही, मी फक्त देव आहे. हो काय म्हणतात? मी बाप नाही, मी पोरगा नाही, मी सरपंच नाही, मी कीर्तनकार नाही, मी मृदुंगमणी नाही, मी गायक नाही, मी कोणी नाही. मी कोण आहे? अहम ब्रह्मास्मी. या भावावर येण्याकरता ते घ्यायचं असतं महाराज. विठ्ठल विठ्ठल. मग आता महाराज परमात्म्याचा हे स्वरूप सहज आले का आपल्यापर्यंत? वेदाने या स्वरूपांची वर्णन केली आहेत, नाही तर तो अरूपी आहे महाराज, तो अनामी आहे महाराज. त्याला नावही नाही ना त्याला रूप पण नाही महाराज. पण महाराज या संतांनी भांडणं केली. काय म्हणतात त्याला? या संतांनी देवाशी भांडणं केली, युद्ध केली महाराज, तंटे केले आणि मग त्याला रूपाला आणलं महाराज. हरे दादे करोने तोड़ हरे दादे करोने तोड़ नीला रूपा बड़े करोने खड़े हरे दादी करोने हरिभक्तांनी खळ केली. खळ म्हणजे भांडणं केली महाराज देवाला अवताराला येण्याकरता. प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या पायाशी कुठल्या ना कुठल्या भक्ताची महती आहे महाराज. तसा शंकर भगवान प्रगट झाला आत्मलिंगाच्या रूपानं. जसा पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा कीर्तनकारासाठी आलाय, मग मठाधिपतीसाठी आलाय, मग मुख्यमंत्री करता आलाय. कुणा करता आलाय महाराज? तो पुंडलिकाच्या संतांनी अनेक प्रकारचे कष्ट करून हा परमात्मा साकार केलाय महाराज. हो अंबरीशा करता तर 10 वेळा आला यायला लागलं त्याला. लक्षात घ्या. सहज ना महाराज झाले. आपल्याला वाटतंय सहज आणले आम्ही मूर्ती जाऊन. नाही ना महाराज, या मूर्तीला आकार घेण्याकरता अनेक संतांनी आपल्या आयुष्यात संसाराच्या नावावर शून्य घातले, तेव्हा हा आकार आलाय महाराज. म्हणून या ठिकाणी आपण मग हा परमात्मा
जर आपल्या गावात आपण आणलाय तर महाराज कुणाला विचारावं याची सेवा कशी करायची महाराज? महाराज कुणालाही विचारायचं ना महाराज, ज्याला त्याच्यातलं ज्ञान आहे त्यालाच विचारावं महाराज. अगदी अनेक नका पडू गबाळाचे. हा महाराज, कुणाच्याही कसं झालं माहिती का, आता मारुतीरायाचं आताच जयंती झाली महाराज. मारुतीरायाने तक्रार केली देवाकडे, देवा तो तुझा वरदान परत घे पाहू. म्हटलं कुठला? यत्र यत्र कथा लोके. म्हटलं का? अरे देवा का कथा ठिकाणावर राहिले? मी जातो भजन कीर्तन ऐकायला, तिथे तमाशे लोक लावतात, माझी जायची इच्छा राहिली ना आता. अरे येडे बा, त्याला कीर्तन नाव कुणी ठेवले? त्यांनी ठेवले, मी नाही ठेवलं. मी फक्त शुद्ध भाव भक्ती आहे महाराज. लावणी मृदुंग प्रमाण टाकले माझ्या तुकोबारायांनी महाराज. आम्ही तुकोबारायांच्या वारीत चालणार आहोत. महाराज येतात आम्हाला दर्शन द्यायला. आम्ही दिंडी क्रमांक 28 मध्ये असतो महाराज. आणि एक परम भाग्याचं लक्षण म्हणजे आपल्या कोकण प्रांतातला, मला वाटतं माझ्याकडे कीर्तनाची, फडावरची कीर्तनाची सेवा पांडुरंगाच्या कृपेने काकताली न्यायानं माझ्याकडे आली होती. अधिकार नाही माझा महाराज, लक्षात घ्या. पण काकताली न्यायानं माझ्याकडे सेवा आली. आमच्या दिंडीचे जे मार्गदर्शक आहेत परम आदरणीय वंदनीय गुरुवारी अंबादासजी महाराज यांच्याकडे सेवा होती. पण ते म्हटले देवराज तू देवराज ही. आणि मी फक्त 3 दिवसच चालायला गेलेलो. थोडंसं आता गणपतीचा कारखाना असल्यामुळे मला वारी मी पहिले 20 दिवस करायचो. आता 4 वर्ष झाले. काय असतं आपलं व्यवसायात जर 2 पैसे मिळायची झाली मग इकडे भिका मागायची गरज नाही. लक्षात घ्या. विठ्ठल विठ्ठल म्हणून लावणी मृदुंग, मृदुंग पाहिजे पण लावलेला. हा मृदुंग पाहिजे लावलेला. क्रम लावणी मृदुंग. श्रुती, श्रुती म्हणजे विणा, विणाही पाहिजे महाराज. टाळ पाहिजेत महाराज आणि घोष पाहिजे महाराज. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हे 5 जण जिथे आहेत महाराज तिथं ब्रह्मरस होतो महाराज. मग बाकी जण कीर्तनामध्ये तबला आणि ढोलकी आणतात, त्यांचं काय नाही महाराज. तिथं ब्रह्मरस नाही तयार होत, तिथं विषयाचा रस. एकदा एका भागवत कथेमध्ये आता 1000 द्यावी लागते. काय करतात, जाहिरात आल्यानंतर तो 100-150 रुपयाची पत्रिका आपल्या घरी बोकाटी मारतो. मग जावं लागतं महाराज. काय करतं त्याला. मग गेल्यानंतर मी होतो आणि त्या दिवशी परमपूजनीय गुरुवर्य अमृतदासजी महाराज पण होते. ते राज सिंहासनावर बसलेले, आम्ही त्यांच्या पायाजवळ बसलो. कथा सुरू झाली आणि मग मध्ये ती ते बुलबुली का टुनटुन असतो काय बोलतात, बुलबुली त्यानं वेसावची पारूजी लावली. हे नाचायची सुरुवात. अमृत बाबा माझ्याकडे पाहतात, जोशी बाबा, आणि मी त्यांच्याकडे पाहता. बोलू हे असं काम आहे महाराज. विषय रसाचा धिंगाणा. लोकांना जे आवडते ते द्या, भले त्याच्या सकट ते नरकात जाऊ दे. बस हे नरकात जायची साधने आहेत महाराज, अजिबात नाही. कीर्तनामध्ये तबला लावून देऊ नये. सांगतो तुम्हाला, चर्मवाद्य, तंतुवाद्य आणि धातुवाद्य 3 प्रकारची वाद्य आहेत महाराज. चर्मवाद्यामध्ये 3 वाद्य, तामस, राजस आणि सात्विक. सात्विक वाद्य मृदुंग, पखवाज. राजस वाद्य तबला आणि तामस वाद्य जे मशाला जातात त्यांना माहिती आहे. टन 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 ढोलकी. विठाला विठाल. तंतुवाद्य तारेचं वाद्य, सात्विक वाद्य विणा, राजस वाद्य तानपुरा आणि तामस वाद्य गोंधल्याच्या हातात असतं ते. हा टिंग 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 टिंग. हे वाजलं बस का आतून पायापासून तामशी लहरी चालू होतात महाराज. पायापासून, पोटातून नाही. ते वाजायला लागलं बस टॅन 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 टॅन. बघा तुम्ही आतल्या सात्विक माणूस का असे ना महाराज, त्याच्या पायापासून तामशी लहरी चालू होतात. जावानं नाचावं तिथं. आज सुद्धा टिमकीचा बाजा वाजल्यावर वाटतं का ना वारकऱ्याला पण जाऊन नाचावं. हा महाराज ते सुप्त असतं ना. विठाल विठाल. धातुवाद्यामध्ये सुद्धा महाराज टाळ हे सात्विक आहेत महाराज. जो झांज असतो, झांज मोठा,
2 ताटल्या त्या मोठ्या मोठ्या राजस आणि चकवा असतो, चकवा असा चक 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 तामस. विठाल विठाल. सात्विक जीवन कीर्तन हे सात्विक आहे महाराज. कीर्तनकाराला सुद्धा महाराज सफेद कपडे घालून यावं लागतं. उद्या त्याने विचार केला लाल जमेल का? नाही जमणार. आता काही जण करतात. आता आमच्याकडे एकानं काल्याचं कीर्तन केलं, त्याच्या गळ्यात माल नाही, फक्त सोनच सोनं. हा, आता मी संप्रदाय कुठला ते नाही सांगत महाराज, पण काल्याचं कीर्तन केलं त्यानं. एवढी एडी लोक आहेत महाराज. अरे कीर्तन करताना विचारतं खरं तुझ्या गळ्यात माल आहे की नाही? गळ्यात ज्याच्या माल नाही महाराज, अरे भोलेनाथाला प्रवेश नाही दिला भगवान कृष्णानं रास क्रीडेत. पहिले गवलन हो, पहिले गवळण हो, त्या तलावामध्ये बुडी मार. शंकर म्हणून तुला माझ्या रास क्रीडेत प्रवेश नाही. गवळण हो. विठाल विठाल. म्हणून कुणाच्याही आहारी जायचे ना महाराज, ठोकून घ्यायचं. परमपूजनीय गुरुवर्य यशवंतजी महाराज कोल्हापूरकर म्हणतात, पाणी पिओ छान के और गुरु करो जान के महाराज, क्योंकि कच्चे सिद्धन माया प्यारी. हा एक युपी मधला मोठा सिद्धांत आहे. कच्चे सिद्ध असतात ना, त्यांना माया प्रेमळ असते महाराज, मायेवर प्रेम करतात ते. या अनुषंगाने महाराज एक माणसाला असंच झालं, तो बायकोपासून कंटाळला, फार कंटाळला महाराज. कोर्टात गेला, कोर्टामध्ये केस टाकली. न्यायाधीशाला सांगतो, ओ साहेब बस झाला, मला आता घटस्फोट द्या. म्हटलं घटस्फोट काय पाहिजे? अहो काय करायचं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मरायचं शेतावर, आणि घरी आल्यावर बायको सांगते लसूण चोकल, लसूण सोलून दे, कांदे कापून दे, भांडी धुवून दे, कपडे धुवून. काय जीवन आहे आपलं महाराज. न्यायाधीश काय म्हटलं, अरे घटस्फोट असं घाई नको करू. लग्न आयुष्यात एकदाच जमतात, काही जण 2-3दा पण करतात, पण लग्न एकदाच खरं महाराज, दुसरून द्या ना खरं. तर मग तू आता मी सांगतो ते ऐक बघ. तुला त्रास होतो ना त्याचा, लसूण काय करायचं माहिती का? तव्यावर टाकायचा लसूण, आणि पाकल्याच्या मोकळ्या होतात, लगेच सोलायचं त्याला. आणि कांदा आहे ना, कांद्याचं पाणी येतं ना डोळ्यात, फ्रीज मध्ये ठेवायचा. आणि कांदा फ्रीज मध्ये ठेवायचा, नंतर कापायचा. हा का? आणि कपडे धुताना तुला सांगतो, आधी पाण्यामध्ये अर्धा तास बुडवून ठेव कपडे. कोण सांगतो? न्यायाधीश सांगतो त्याला. तो सांगतो आधी कपडे अर्धा तास पाण्यात भिजून ठेव, मग डाग लगेच निघतात, राहत नाही डाग. आणि भांडी धुताना पण तेच करतो, लगेच नाही धुवायची, अर्धा तास ती टपामध्ये बुडून ठेवायची, नंतर धुवायची. साहेब मी केस परत घेतो. म्हटलं का? माझ्यापेक्षा हालत खराब आहे तुमची. बंधे को बंधा मिले छुटे कौन उपाय, करो संगती निर्बंध की. एकदा असाच एक महाराज, फार काळा माणूस होता. काळा असणे दोष नाही महाराज, तो होताच काळा, त्याला करता काय? फारच काळा महाराज. अंधार पडला तर दिसत नव्हता, एवढा काळा होता महाराज. आणि तो डॉक्टरकडे गेला, त्याच्या पोटात थोडं दुखत होतं महाराज. दुखत होतं. डॉक्टरने त्याला पाहिलं, वरून पायापासून वरपर्यंत पाहिलं. बोले कपडे काढ. कपडा काढला त्यांनी. हा बोले आता एक काम कर, ते हमामा करतात नाही पोरं, हा तसा हमामा हो. मग त्यांनी त्याला त्या खिडकीच्या बाजूला असा हमामा करायला लावला. पाहिलं. त्याच्यानंतर पुन्हा ते क्लिनिक होतं, त्याच्या 4 कोपऱ्याला त्याला असं हमामा करून उभं राहायला सांगितलं. तो म्हणतो डॉक्टर साहेब रोग मोठा आहे का माझा? नाही म्हणजे एवढं तुम्ही मला व्यायाम करायला लावला, अर्धा तास झाला मला इथं उभा राहा, तिथं उभा राहा, तिथं उभा राहा, म्हणजे माझा रोग. अरे रोग नाही मोठा, या गोळ्या घे, संध्याकाळपर्यंत बरा होशील. एवढी कवायत कशा करता? म्हटलं मी सोफा मागवलाय काळा. मी काय मागवलाय? मी काळा सोफा मागवलाय. तो कुठं मॅच होईल हे बघत होतो. हा तो सूट कुठं होईल ते बघत होता. आता तो येईपर्यंत तू आलायस महाराज. समाजामध्ये योग्य ठिकाणी नाही गेलो तर आपला वापर होईल महाराज. विठाल विठाल. म्हणून आपण निळोबारायकडून जाऊया. हो निळोबाराय, देव आमच्या गावात आलाय, आम्ही देवाला घर बनवलंय, त्या घरात परमात्मा राहणार आहे. आता आम्ही काय करावे जरा सांगाल का आम्हाला? निळोबारायने अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. देव घराला, देव घराला, भक्ति परमाने पूजना
सांगितलं की बाबांनो देव घर आला. महाराज घर या शब्दाची व्याप्ती शास्त्रकार सांगतात गृह्णाती इति गृहा. काय सांगतात? गृह्णाती. घर म्हणजे काय? घर हा शब्द ऍक्च्युली गृह शब्दाचा अपभ्रंश आहे. गृह 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 करतात मराठी माणसं लगेच त्याला घर करून टाकलं महाराज. गृह शब्दाचा अपभ्रंश झालाय महाराज. घर घर गृह्णाती जो ग्रहण करतोय. काय करतोय? ग्रहण करतोय. घर आपल्या दिवसभराचा थकवा आपण पंढरपूरला जरी गेलो तरी सुद्धा आराम कुठं वाटतो महाराज आल्यावर? अख्खा दिवस तो महाराज एसी गाडीमध्ये फिरू द्या महाराज. एसी गाडीमध्ये पण घरच्या उकाड्यात त्याला आराम वाटतो का? कारण स्वभाव आहे घराचा महाराज. तुमचा पूर्ण शिन घालवण्याची ताकद त्या घरामध्ये आहे. लक्षात घ्या. म्हणून आपण सुद्धा या ठिकाणी हे घर निर्माण केले महाराज. पण हे घर आपलं नाही महाराज. हे देवाचं घर आहे. लक्षात घ्या. देव हा दिव धातूपासून शब्द तयार आहे महाराज. संस्कृत दिव. दिव दिव शब्दाचे अनेक शब्दकोशामध्ये अर्थ आलेले आहेत महाराज. दिव म्हणजे प्रकाश, दिव म्हणजे ज्ञान, दिव म्हणजे पावित्र्य, दिव म्हणजे शुचिता, असे अनेक अर्थ दिव हा शब्द वापरलेला आहे महाराज. म्हणजे आपण मंदिर या शब्दाची व्याप्ती सांगतात महाराज. मंगल, दिव्य आणि रम्य. विठाला विठाला. म्हणून आता देव घरात आलाय. तसं माझे तुकाराम महाराज घरोघर गेले विचारायला की बाबांनो तुम्ही देव घेता का? म्हणजे माझ्याकडे तो भरपूर झालाय माल. माझ्याकडे गोडाऊन घरोघर देव द्यायला गेले महाराज. देव त्यांनी द्यावा ज्यांनी तो आधी इतका घेतलेला असेल. हो, वाढता हा पुण्य धर्म केला. पुण्य कोण वाटू शकतो? त्याच्याकडे भरपूर झालंय. तो ज्यांना स्वतः पुण्याची गरज आहे महाराज ते नाही पुण्य वाटू शकत. या अनुषंगानं देव नावाचं पुण्य संतांकडे भरपूर आहे महाराज. त्यांनी तो वाटायला घेतलं. लोक म्हणतात तुमचा देव आम्हाला नको का? कारण जिथं देव ठेवायचंय ती जागा नको त्यानं भरली आहे महाराज. तुकाराम महाराज म्हणतात नको त्यानं म्हणजे काम क्रोधे केले कचऱ्यामध्ये राहत नाही महाराज. नाही राहत. आता हे मंदिर बांधलं असल्या मंदिराच्या जागेवर काहीतरी असेलच ना. काय काय होतं का बाबा? दगड असतील, झाडं झुडपं असतील, बरेच जण असतील महाराज. तिथे त्यांना आधी काढावं लागतं महाराज. तेव्हा तिथून दुसरी वास्तू निर्माण होते. म्हणून या ठिकाणी आपण ते केलंय महाराज. म्हणून देव घरा आला. देव या घरामध्ये तुम्ही बांधलेल्या मंदिरामध्ये ऍक्च्युली
घरात राहणारा व्यक्तीने जिथं राहिले जातं त्याला घर म्हणतात महाराज. माणूस जिथं राहतो त्याला घर म्हणतात. घरात राहणं ही व्याप्ती चुकीची आहे. झाडाखाली जर महात्मा राहत असेल तर झाड आहे ते महात्म्याचं घर आहे. एखादा गुफेत राहत असेल तर गुफा हे त्या महात्म्याचं घर आहे. एखाद्या ताटीत एखाद्या झोपडीत एखादा राहत असेल झोपडी हे त्याचं घर आहे. एखादा लोखंडाचा डब्बा असेल त्या लोखंडाच्या डब्यात एखादा राहत असेल तर लोखंडाचा डब्बा हे त्याचं घर आहे. सिमेंटचा एखादा पाईप असेल मोठा पाण्याचा नाही एखाद्याला राहायला भेटली त्याच्यामध्ये संसार मांडला तो पाईप सुद्धा त्याच्यासाठी घर आहे. जिथं राहिलं जातं त्याला घर म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आता तुम्ही या घरात कोंडून कोंडून धरीला जीव आहे. तुम्ही कोंडून कोंडून परमात्मा त्या मंदिरात ठेवलाय. हा पडणार नाही ना महाराज मंदिरातून. हो महाराज पडू शकतो पडू शकतो. शास्त्र सांगतो की तिथं त्याला हवं ते नाही भेटलं कुणाला तत्सुख सुखित्वम आणि स्वसुख सुखित्वम. त्याला आवडणार जर त्याला तुम्ही नाही दिलं म्हणजे त्याला काय आवडतं बासुंदी आवडते जिलेबी आवडते पनीर चिली आवडते काय आवडतं काय देवाला नामाचा उच्चार नामाचा उच्चार देवाला नामस्मरण आवडतं महाराज. नामस्मरण जेवढं जास्त तो देता येईल ते द्या. हा झाला भक्ती क्षेत्रातला नियम महाराज. कर्मक्षेत्रानुसार जर तुम्ही देवाला 3 दिवस नैवेद्य नाही दिला सलग 3 दिवस कारण ते प्राण प्रतिष्ठा केली म्हणजे त्याला जिवंत केलं. आता दगडाल तुम्ही तो आता दगड नाही राहिला महाराज. मी मगाशीच म्हणलं यथा देहे तथा देवे. आता या देहाला जे लागतं ते त्याला लागतं महाराज. 5 दिवस आपल्या घरात गणपती बाप्पा आला तर त्याला चहापासून सगळं द्यावं लागतं महाराज. चहापासून सगळं का जे आपल्याला लागतं ते त्याला देतो महाराज. सात्विक का सात्विक म्हणतो मी. विठ्ठल विठ्ठल. ग्रामस्थांनी नोंद कुठली घ्यायची सन्मानाने पूजा म्हणजे जीवावर महाराज जीवावर बेतल्यासारखी पूजा नका करू. काही जण देवाची पूजा करतात ना महाराज सगळे एका बादलीत टाकतात. सगळे देव एकदम एकंड होलसेल बादलीमध्ये टाकायचे अशा कपड्यासारखे बुचकलाचे ना परत ज्यांच्या त्यांच्या जागेवर नेऊन ठेवायचे. अशी पूजा न करायची महाराज. प्रेमानं प्रेमानं पूजा झाली पाहिजे महाराज. देवाला प्रेम आवडतो महाराज. प्रेम धन्य मी मानेन आपुले संचित राहिलीसे प्रीत. नुसतं नाम घेणं वेगळं आणि नामावर प्रेम असणं वेगळं आहे महाराज. नाम घेणारे महाराज आमच्यासारखे पगारी परंतु नामावर प्रेम असणारी माणसं महाराज कीर्तन करतातच असं नाही. सतत त्यांच्या तोंडावर नामस्मरण सतत महाराज सदा नाम घोष करू हरिकथा. या न्यायानं 3 दिवस जर या देवाला नैवेद्य गेलं नाही तर मूर्तीतला प्राण निघून जातो. तुम्ही ब्राह्मणाला विचारा. विठ्ठल विठ्ठल. दुसरं एक करा. आता ग्रामस्थांनी जर देव आणलाय तर 15 दिवसातून देवाला अभिषेक झाला पाहिजे महाराज. वाटून घ्या गावातल्या 30 घरांनी. गावातल्या 30 घरांनी किंवा 24 घरांनी किंवा 26 अधिक महिना जर पकडला तर महाराज 3 वर्षातून एकदा येईल तो अधिक महिना. 24 तर कंपल्सरी आहेत महाराज. 24 घरं गावातली अशी शोधा की जे दर एकादशीला येऊन या मंदिरात अभिषेक करतील देवांना. का महाराज देवांची सन्मानानं पूजा झाली पाहिजे. नाहीतर असं नको बड्डेलाच फक्त पोराला कपडे बाकी वर्षभर उघडं पोरग. हा काही ठिकाणी मंदिरात फक्त हनुमान जयंतीला लोक जातात नाहीतर वर्षभर त्या मारुती समोर जुगार खेळतात लोक महाराज. हा आहेत आमच्याकडे तुम्ही बघितलं तर मंदिर महाराज ओ साइड भकास मंदिर आहेत महाराज. उत्सव आला तर रंग लावायला घेतील त्याला नाहीतर काळा मंदिर का घर आहे ते पण दिसत नाही. विठाला विठ्ठल. काय लागतो अभिषेकाला 500 रुपयाचं सामान लागतं पूजेचं. 500 रुपये भटजीला द्यायचे. हा क्रमांक 2 आपल्या आणि तुम्ही करून कंटाळले 1-2 वर्ष मग जावयाला बोलवा एकदा
एकदा मेवण्याला बोलवा, एकदा साडूला बोलवा. हा, आमच्याकडे आम्ही असंच करतो कराले महाराज. आता आता मागचा अभिषेक आमचा होता. आम्ही आमच्या मुलीचं लग्न झाले, त्या जावयानं बोलवलं महाराज. खुश झाले जावई. म्हटलं एवढ्या देवांचा अभिषेक एकत्र होतो. म्हटलं हो करा महाराज, बसा. तुम्ही तरुण होतकरू मंडळी आहात महाराज. मंदिर हे गावाचं एकत्र येण्याचं ठिकाण आहे महाराज. मंदिर हे दानपेटी करता नाही, मंदिर हे देवाला राहण्याकरता नाही, मंदिर हे लोकांनी धर्मासाठी एकत्र येण्याचं ठिकाण आहे. विठाल विठाल हे नित्य कर्म झालं पाहिजे महाराज, नित्य कर्म झालं पाहिजे. आणि मग नैमित्तिक कर्म महाराज अभंगाचं दुसरं चरण. पाहुणेर पंगती पाहुणेर पंगती पाहुणेर पंगती पाहुणेर पंगती संत तुझे मुल्ले शोभते संत तुझे मुल्ले शोभते पाहुणेर पंगती पाहुणेर पंगती संत तुझे मुल्ले शोभते पाहुणेर पंगती महाराज उत्सव झाला पाहिजे देवाचा दरवर्षी. आता हा पहिला उत्सव आहे. नारळ तर चांगला फुटलाय महाराज. दरवर्षी उत्सव झाला पाहिजे यथाशक्ती यथामती. अगदीच महाराज, कारण सगळे सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत महाराज. अगदी काय नाही, नुसते ग्रामस्थ सुद्धा उत्सव करू शकता महाराज. गावात हरिपाठ, गावातला हरिपाठ. मी स्वावलंबी गाव कुणाला म्हणतो माहिती आहे? स्वावलंबी गाव ज्या गावात नेहमी हरिपाठ होतो, ज्या गावात भजनी मंडळी आहे, ज्या गावात गायक तयार आहेत, ज्या गावात कीर्तनकार आहेत, याला म्हणतात स्वावलंबी गाव. बाहेरच्या मंडळींची गरजच ती यावी महाराज, पाहुणे म्हणून यावे महाराज, लक्षात घ्या. पण आपल्या गावात ही मंडळी तयार झाली पाहिजे ही अपेक्षा असते कलाकारांची, लक्षात घ्या. म्हणून आपल्या गावात ही मंडळी रोज आपण हरिपाठाला बसलो पाहिजे, भजनाला बसलो पाहिजे. म्हणून पाहुणे आणि येर. पाहुणे म्हणजे जे आज भजनासाठी नामस्मरणासाठी आलेत ते, आणि नंतर नुसते जेवणा करता येतील ते येर, लक्षात घ्या. येर काल्याच्या कीर्तनाला सुद्धा हाच प्रसंग असतो ना. कीर्तनाला ऐकायला किती 200 आणि जेवायला 2000 असतात महाराज. लोकांनी असं मानलं की जेवण केल्यानंतर पुण्य मिळतं. हा जेवताना पुण्य ठेवावं लागतं महाराज, कुणी असू द्या. कारण आता हे मंदिर हे देण्याचं ठिकाण आहे महाराज. खऱ्या अर्थानं ग्रामस्थांनी जिथं दान केलं जातं, दान पेटी हे त्याचं प्रतीक आहे महाराज. तुमची वेळ, तुमचं वित्त, तुमचं चित्त, तुमचं धन, तुमचे कष्ट मंदिरात दान द्यायचे महाराज प्रत्येकाने. असं काय ना महाराज, जर स्वार्थ अंतःकरणात ठेवून केलं कीर्तनी महाराज परमार्थ नाही. आणि निस्वार्थ भावाने जर तुम्ही मंदिराची साफसफाई जरी केली तरी सुद्धा ती देवाची भक्ती ठरते. श्लोक आहे, मी श्लोकाशिवाय बोलणारच नाही महाराज. स्वकर्मणा तमर्भ्यंच सिद्धिम विंदिती मानवहा. आपल्याला जे येतं ते देवाच्या चरणी समर्पित सेवा भावानं करणं ही भक्ती आहे महाराज. हो, किंबहुना काय महाराज तो प्रमाण आहे, स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली हो या अपारा तोषा लागी. या श्लोकावरचं चिंतन आहे ते. तया सर्वात्मका ईश्वरा. हो, फार सुंदर महाराज. त्या ईश्वराच्या चरणी मला जे येतं सौ कर्म कुशलम. आपल्याला जे कौशल्य आज महाराजांना कराले, महाराजांना मृदुंग वाजवत होतं, निरपेक्ष भावानं त्यांनी कीर्तनात समर्पण केले महाराज. परमार्थ आहे म्हणून हे केलं पाहिजे महाराज. दान मंदिराला शास्त्रामध्ये ध्रुवदान म्हणून मानलेलं आहे. ध्रुवदान कशाला म्हणतात? जे दान कधीही सरत नाही. अन्नदान आज खाल्लं उद्या सरल, ते पोटात राहत नाही महाराज, 24 तासात निघून जातं ते. पण मंदिर हे असं दान आहे, धर्मशाळा हे असं दान आहे, तलाव हे असं दान आहे महाराज, जे पिढ्या लोकांकरता सेवा म्हणून कार्य करत असतं महाराज. म्हणून मंदिराला ध्रुवदानामध्ये मोडलेलं आहे. विठ्ठल दानाबद्दल थोडं बोलण्या अगोदर एकदा सर्वांना हाताने टाळ्या आणि मुखाने भजन करा. विठोबार रखुमाई
आज मला सर्वांनी दान देऊन हे मंदिर बनवलंय महाराज, लक्षात घ्या सगळ्यांनी. आज इथं आलेला प्रत्येक जण दान देतोय. मी माझी वाणी दान दिली आहे, तुम्ही तुमची वाणी दान दिलेली आहे, तुम्ही तुमचं कला दान दिलेले आहे, कुणी कुणाचे कान श्रवण यंत्र दान दिलेले आहेत महाराज. आपलं मन सुद्धा देवाचे मन मना भो मद्भक्तो मध्याजी माम नमस्कृ हो, हे मन मीची करी माझी भजनी प्रेम धरी. महाराज हे मन देवाला दान करायचं आपल्याला. मग दान देताना कुठल्या काळज्या घेतल्या पाहिजेत आपल्याला? बस आजच्या कीर्तनात एवढं तरी समजलं महत्वाचं आहे महाराज. कारण लोकांना दानाच्या संकल्पना काय आहेत माहिती का महाराज? दानाबद्दल इतका गैरसमज आहे आजच्या काळामध्ये, फार गैरसमज आहे दानाबद्दल. एकदा पांडवांनी राजसूय यज्ञ केल्यानंतर इतकं दान केलं महाराज, इतकं दान केलं महाराज की यज्ञ झाल्यानंतर आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीतून एक श्लोक प्रगट झाला महाराज. बह्येतु षडाधिष्ठानम षडंगम द्विपाकयुत त्रिविधम चतुष्प्रकारम त्रिनाशम दानमुच्यते. हा श्लोक प्रगट झाला, पण अर्थ कुणालाच कळत नाही महाराज त्याचा. सगळे हैराण झाले, काय या श्लोकाचा अर्थ आहे? बह्येतु षडाधिष्ठानम षडंगम द्विपाकयुत त्रिविधम चतुष्प्रकारम त्रिनाशम दानम उच्यते. काय अर्थ आहे? कुणी सांगना, कुणी सांगना. शेवटी बक्षीस जाहीर केलं बाबा, हो की तुम्हाला 5 गावं देईन, लाख सोने मडवलेला गायी देईन, सगळं केलं महाराज. कुणाला सांगतं? काय असतं मला, पगारी लोक असतात ना, विद्वान, पगारी विद्वान, त्यांना नाही. शेवटी नारदजींचं आगमन झालं. नारदजींना विचारलं, नारदजी आमची एक शंका दूर करा. म्हटलं काय आहे? अशीच झालं महाराज, मी परवा दिवशी हनुमान जयंतीला आसनगावला कीर्तन होतं माझं, आसनगावला. आता कीर्तन माझा स्वभाव आहे, कीर्तन झाल्यानंतर म्हटलं कीर्तनकाराचा धोतर सोडायचा नाही, आमच्या शंका पहिले निरसन कर मग जा. हा महाराज, सवय झाली ना ती, कीर्तनकार एक कीर्तन घेऊन फिरतो पूर्ण महाराष्ट्र. महाराज नाही नाही, त्याला शंका विचारा, कीर्तनात असलेली शंका विचारा, बाहेरची फक्त परमार्थातल्या शंका विचाराला, घरातल्या नका विचारू. तर मग एकाला मी बोललो का आपण हिंदू म्हणून संघटित झालो पाहिजे. तर बाबा जो माईकवर आला तो काय बोलला, महाराज हिंदू शब्द कुठं पुराणामध्ये लिहिलाय का, जुन्या ग्रंथामध्ये कुठं लिहिलाय का सांगा, तसा असेल तर मी तुमचा पाय धुमतीन. आता बाबा होता 70-75 वर्षाचा बाबा, तुमच्या वयाचा. आता म्हटलं याने एवढ्या लोकात मला बोललाय म्हणजे आता उत्तर द्यावं लागेल ना बाबा, नाही तर मी खोटा ठरेन महाराज. मग आता पार्टनर नव्हता महाराज, मग गुगल ओपन केला महाराज. त्याच्यामध्ये ऋग्वेदामधला श्लोक आहे महाराज, ऋग्वेदामधला. त्या ऋग्वेदामध्ये श्लोक आलेला आहे महाराज की आ सेतू हिमाचल असा एक श्लोक आहे. त्या श्लोकात हिंदू या शब्दाचा अर्थ आहे, हिंदू शब्दाचा चिंतन ऋग्वेदामध्ये आलेला आहे. तो श्लोक दाखवला. मी बोललो बाबा जाऊ दे, काही जण वेद उपनिषदांना नाही मानत, पण तुम्ही शिवाजी महाराजांना तर मानता ना. तुम्ही शिवाजी महाराजांना मानतो नाही. मग महाराज कोण असा आहे तो शिवाजी महाराजांना मानत नाही? मग शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं त्याचं नाव काय होतं? हिंदवी स्वराज्य. मग शिवाजी महाराज एकतर येडं होतं, नाहीतर आपण तरी येडं. शिवाजी महाराजांनी विचार करूनच हिंदवी स्वराज्य नाव ठेवलं असेल ना महाराज. म्हणजे हिंदू शब्द हा ऋग्वेदापासून आपल्यात होता, आपल्याला माहित नव्हतं महाराज. विठ्ठल विठ्ठल. पण बाबांचे धन्यवादही मानले की बाबा तुमच्या मुलं इथल्या 200 लोकांच्या मनात ही शंका होती. जर अर्जुनाने आपली जिज्ञासा भगवंता पुढे प्रकट नसती केली तर भगवद्गीता 700 श्लोकांची झालीच नसती महाराज. अर्जुनाने जसे प्रश्न केले तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिना तत्वदर्शिना. हे प्रश्न आहेत महाराज. शिष्य होऊन गेला कृष्ण, भगवान कृष्णाच्या पुढे आणि प्रश्न विचारले, तशी भगवद्गीता फुलत गेली महाराज. विठ्ठल विठ्ठल. काय महाराज अर्थ आहे? द्वै हेतू. दानाला 2 हेतू असतात महाराज. हे 2 हेतूनच दान करावं. कुठले 2 हेतू आहेत? पहिलं दानाचा हेतू आहे श्रद्धा. श्रद्धा असेल तर दान करा महाराज. उगाच इलेक्शन आले म्हणून पैसे वाटत नका निघू. इलेक्शन आल्यानंतर बरेच दाते जन्माला येतात महाराज. नाही, धर्मावर प्रेम असेल, श्रद्धा असेल तर दान करा महाराज. दानाचा पहिला हेतू, द्वै हेतू, दानाचा पहिला हेतू आहे महाराज
श्रद्धा. क्रमांक 2 दुसरा हेतू आहे महाराज शक्ती. ही तुमच्या जेवढी शक्ती आहे तेवढं दान करा. अगदी तुम्ही दिवसाला 100 रुपये कमवता तर 1000 रुपये दान नका करू. आणि तुम्ही दिवसाला ₹1,00,000 कमवता आणि 100 रुपये पण पावती नका फाडू. यथाशक्ती यथामती. देवानं जेवढं सामर्थ्य दिले त्या सामर्थ्यानं देवाचं काम करा. विठ्ठल विठ्ठल. 2 श्रद्धा आणि शक्ती हे 2 हेतू आहेत महाराज दानाचे. त्याला द्वै हेतू षड अधिष्ठानम. दानाचे 6 अधिष्ठान आहेत. पहिला धर्मदान, दुसरा अर्थदान, तिसरा कामदान, चौथा लज्जादान, पाचवा भयदान आणि हर्षदान. असे 6 अधिष्ठान आहेत दानाचे. पहिला धर्मदान. धर्म म्हणून दान करणं महाराज. हा पंढरपूरला गेलो का आपण चिल्लर घेऊनच जातो असतात ना लाईन मध्ये. धर्म करा रे धर्म करा, 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 देव येई घरा, तेने देव येई घरा, तेने देव येई घरा, हे बालपणी आम्ही अशोक बुवा परब त्यांच्या बरोबर बालपण गेले माझं महाराज. त्यांच्या संगीताच्या चाली आहेत महाराज. असू द्या ना महाराज. इथे वेश्यांचा उद्धार झाले, चालींचा ना होणार का. विठाला विठाला. धर्म चांगुनाने केला, बाळ भोजनाला दिला. हो धर्म पांडवांनी केला, संगे देव राबविला. शेपक अभंग आहे महाराज पण आहे. विठाला विठाला. धर्मदान. धर्म म्हणून दान करणं महाराज. चला कर्तव्य. धर्म या शब्दाचा दुसरा अर्थ आहे कर्तव्य म्हणून दान करणं. धर्मदान, अर्थदान, पैसा दान करणं महाराज. भिकाऱ्याला पैसे देतो पण विचार करून द्या महाराज. उगाच लहान पोरगा आहे त्याला पैसे ना खायला 100 रुपये द्या, त्याला पैसे नका देऊ महाराज. कारण वेगळी आहेत. माफिया चालतोय महाराज रेल्वे स्टेशनला. तिसरं कारण आहे महाराज भयदान, कामदान महाराज. काहीतरी इच्छा आहे म्हणून दान करणं. सत्यनारायणच्या पूजा कशा करता ठेवतो, काहीतरी इच्छा पूर्ण झाली दान करणं. हर्षदान, आनंदाचा उद्रेक झाला म्हणून दान. हा मुलगी झाली का चेहरा पाडतोय. मुलगी झाला का लगेच कसा करतो बाप पोराचा. काय झाली बर्फी झाली. मग येड्या तुझ्या करता रडत येईल ना. आ पोरा करता रडत येतो मुलगी. आणि बापावर सगळ्यात जास्त प्रेम मुलीचं असतं. नाही हराम कर चेहरा पाडते. विठाल विठाल. मुलांकरता प्रमाण फार कमी आहेत महाराज. तुकाराम महाराजांचं मुलीकरता फार सुंदर प्रमाण आहे. मुलींकरता तुकाराम महाराज म्हणतात हरे साळंकृत कन्यादान, साळंकृत कन्यादान, साळंकृत कन्यादान, साळंकृत कन्यादान, साळंदानाचे समान पूर्वीदानाचे समान, पूर्वीदानाचे समान पूर्वी दानाचे समान, पूर्वीदानाचे समान. ऐकलं का पोरींनो. आई वडिलांनी अलंकारासहित नवऱ्याच्या हातात हात सोपवला, दान केलं तर तुमच्या आई वडिलांना 1 पृथ्वी दान केल्याचं पुण्य मिळतंय. आई वडिलांच्या परवानगीनं लग्न झालं तर लक्षात घ्या महाराज. मुली म्हणजे त्या घराचा अभिमान असतात महाराज. मुलींना हा विचार केला पाहिजे, मी या घराचा गौरव आहे, मी या घराचा अभिमान आहे, मी या घराची शोभा आहे, मी या घराची मर्यादा आहे. मी कसं राहिलं पाहिजे महाराज. मी जसे वागेन तसे माझ्या आई वडिलांकडे समाज पाहिजे. आज मुली अभ्यासामध्ये पुढे आहेत पण तुमच्या 4ही बाजूला काटेरी वन आहे. या काटेरी वनापासून सावध राहा. विठाल विठाल. म्हणजे मुलगा झाला का महाराज या नर्सला पैसे, त्या नर्सला पैसे, या नर्सला डॉक्टरला पैसे वाटीतच निघतो महाराज. हर्षदान, आनंदानं दिलेलं दान आहे. लज्जादान,
आता या ठिकाणी तर एखादा नेता कोणी आलाय का कोणी या कार्यक्रमात दान मागत त्याच्याकडून ऑफिसात नाही जायचं आहेत का साहेब? साहेब माफी मागून बोलतो का मी? हा रामकृष्ण हरी. हा कसं असतं ऑफिसमध्ये गेलो ना महाराज 5,000ची पावती भेटत. जर ऑफिसमध्ये गेलो कीर्तनात मागलं मग साहेबांचं कसं असतं महाराज, मग आता एवढा समाज आहे मोठीच पावती फाडावी लागेल ना महाराज. हा जशी लहान पोरं ही लग्नामध्ये आईकडे एकांतात नाही पैसे मागत, ती भर मांडवात पैसे मागतात. कारण भर मांडवात पैसे मागले तर आई पाठीवर धबाशा देऊ शकत नाही. मग किती पाहिजे तेवढे 20 रुपये ते 20 रुपये देऊ शकते ती, पण चिडून देईल पण देईल महाराज. का? लाज वाटते म्हणून द्यावं लागतं महाराज. विठाला विठाला लज्जादान आणि शेवटचं सावधान आहे भयदान. आता मला सांगा, आता मला एक सांगा, आपल्या गणपतीचा उत्सव असेल सार्वजनिक आणि समोरचा जर मुसलमान असेल त्याला आपल्या उत्सवाशी काही देणं घेणं आहे का? नाही महाराज. तरी पण त्याला पावती फाडावी लागते कारण दमत तसा देतात ना महाराज. त्याला देतो का नाही महाराज? ते घाबरून देतो पैसे, याला म्हणतात भयदान. घाबरून देणं भयदान. विठाला विठाला बाबा आपल्या सप्त्याच्या सगळ्या देणग्या गेल्या मॅचीना, अर्ध्या गेल्या शर्तीना, सप्त्याना काही पावत्याना पैसे लोकांकडे राहिले नाही. विठाल विठाल दानाचे 6 अंग आहेत महाराज. दानाचे दाता, प्रतिग्रहिता, धर्मदेय वस्तू, देश, काळ आणि शुद्धी. देणारा पाहिजे, घेणारा पाहिजे, दिलेली वस्तू धर्माला मान्य पाहिजे. धर्मदेय वस्तू क्रमांक 3 देश आणि काळ. पण महाराज शेवटचा शुद्धी सगळ्यांना लावायचा. देणारा शुद्ध पाहिजे, नाही तर कीर्तनकार बोगळ असतो. याचं धड ऐहिक धड नाही त्याचे, परस्त्री काही 12 जणांच्या मागे नाही तर लोकांना तत्वज्ञान सांगतो महाराज. नाही त्याला उभंच न करायचं महाराज. मी तर म्हणतो पहिले कीर्तनकाराचं चारित्र्य बघा, ज्ञान नंतर बघा. तो किती तत्वज्ञान सांगतो ना, किती ब्रह्मज्ञान सांगतोय नंतर. पहिले चारित्र्य बघा त्याचं. का? आम्ही आमच्या आई माता पत्नीसह त्याच्या पाया पडणार आहोत. आमचं डोकं त्याच्या पायावर ठेवणार आहोत महाराज. कीर्तनकार बाई असो नाही तर पुरुष असो. विठाला विठाला शुद्ध पाहिजे महाराज. मग घेणारा पण शुद्ध पाहिजे. उगा तमाशासाठी आलेल्या कीर्तनाला नकोयत महाराज. कीर्तनाला श्रोता येतो, रसिक नाहीत. रसिक जर कीर्तनाला आला मग कीर्तनकाराला कलाकार व्हावं लागतं. लक्षात घ्या, कीर्तनाचा अधिकारी श्रोता आहे, रसिक नाही. रसिक मनोरंजना करता येतो, त्याचा नरकात जाणं असतं महाराज कीर्तनाला येऊनही. विठाला विठाला प्रतिक्रिया धर्मदेय वस्तू. जी ही वस्तू द्याल ती धर्माला मान्य पाहिजे, ती दान द्या. नको ते दान नका देऊ लोकांना महाराज. इलेक्शन आल्यावर पण दान देतात. जा रे घा धाब्यावर जा, हे दान आहे ना महाराज. पैसे देतात दान, पण ढाब्यावर जाण्याकरता देतात महाराज. दान नरकात घालणारे महाराज. दान म्हणून देश शुद्ध पाहिजे, काळ शुद्ध पाहिजे. चला क्रमांक 3 दानाचे 2 परिणाम आहेत. त्रिपाक, पाक म्हणजे परिणाम. 2 परिणाम आहेत दानाचे. दान देणाऱ्या माणसाला इथं सुद्धा सन्मान आहे आणि दान देणाऱ्याचा वर सुद्धा सन्मान होतो महाराज. विठाला विठाला मधलं सांगत ना माझा वेळ संपत आलाय. मी शेवटचं फक्त सांगतो तुम्हाला. दानाचे पुन्हा मग त्रिकदान आहे, काम्य दान आहे. दानाचे 4 प्रकार आहेत, दानाचे 3 विधी आहेत. हे सगळं सांगत नाही, फक्त 3 नाश सांगतो जे तुमच्या महत्वाचे आहेत. दानाचा नाश कधी होतो माहिती आहे का? दिलेल्या दानाचा. तुम्ही म्हणाल मी 1 कोटी रुपये दिल्यात, पण हे 3 गोष्टी त्याला लागल्या तर तुझं कोटी रुपयाचं दान शून्य झालं. कुठलं? 1 अश्रद्धा. दानामध्ये अश्रद्धा असेल तो कोटी रुपये का देईना महाराज, ते शून्य झालं. आणि तुम्ही जर श्रद्धा देऊन 5 रुपये का दिले महाराज, 5 कोटी रुपयाचे झाले महाराज. श्रद्धेनं अश्रद्धा दानाचा नाश करते. क्रमांक 2 अपात्रता. अपात्रता दानाचा नाश करते. आणि 3 आहे महाराज प्रतिग्रह. दिलेल्या दानाचं काय झालंय, देताना 100 वेळा विचार करा महाराज. मंदिरात दान द्यायचे, कशाला धर्मशाळेला दान द्यायचे, 1000 वेळा विचार करा महाराज. देताना, दिल्यानंतर नका विचार करू. प्रमाण सांगू, कथा विक्रय न करावा, दान प्रतिग्रह न घ्यावा, स्वकष्टार्जित मेळवावा तोची ग्रासू आपुला. काय म्हणतात माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज, कीर्तन विकू नये, कथा विक्रय न करावा. बरं, दान प्रतिग्रह दिल्यानंतर दानाचं काय झालं पाहायचं नाही, देताना 100 वेळा विचार करा. म्हणून या ठिकाणी
दानाचे हे 3 नाश आहेत. या नाशापासून तुमचं दान जर वाचलं असेल तर ते दान तुम्हाला अंतकाली कामाला येईल. म्हणून महाराज म्हणतात पंगती घाला, मंदिरामध्ये पूजा घाला आणि मग संत द्विज आणि वृंद यांची पूजा करा. अद्याप काय करा, महाराज म्हणतात उपडे अवलंबून कथा. मग त्याच्याकरता कीर्तन ठेवा, कथा ठेवा, चिंतन ठेवा, भजन ठेवा, हरिपाठ ठेवा आणि जे हरिपाठ कीर्तनाला येतील त्यांना हार घाला, गंध लावा, अक्षता वाहा त्यांच्या चरणी. कारण आपल्याकडून ते परमार्थ करून घेतात ना. महाराज लोकांचं असं असतं आपण कलाकारांना मानधन का देतो हा विचार केला पाहिजे. मध्ये माझा होता विषय तो गुण सापेक्ष दान त्याला म्हटलेलं शास्त्रानं. काल सापेक्ष दान, गुण सापेक्ष दान आणि स्थान सापेक्ष दान. स्थान पाहून दान देणं, काळ पाहून दान देणं आणि गुण पाहून दान देणं. कलाकाराचा गुण पाहून आज हे इंजिनियर पण होऊ शकले असते ना आमचे कराले महाराज, पण त्यांनी संप्रदायाचा वैभव बनण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांची जबाबदारी समाजावर आहे. समाजानं त्यांची कला पाहून त्यांना जे मानधन दिलं जातं, महाराज असं ना समजा आपण त्यांना विकत घेतलंय, नाही महाराज, हे तुम्ही दिलेलं त्यांना दक्षिण आहे. या दक्षिणेनं ते अद्याप शिष्य तयार करतील. हजारो शिष्य महाराज तयार करतात. ही गायक मंडळी आहे महाराज, गायनाचार्य मंडळी आहे. मी सुद्धा कीर्तनकार असलो, कीर्तन करणं ही कला आहे महाराज. गुण सापेक्ष दान. विठ्ठल विठ्ठल. महाराज आता झालं, एवढं सगळं झालं, सगळ्यांचं महाराज बुक्का लावला, सगळं झालं. याचा परिणाम काय होईल महाराज? एक सांगू, देवाला फार आनंद होईल. देवाला आनंद झाला मग तुमच्या गावात कुठलीच उणीव पडणार नाही महाराज. हो, समानी वाकुती समान हृदयानि वाहा समान मस्तु वो यथा वासु सहासती सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख वाप्नुयात्. कुठेही दुःख राहणार नाही महाराज तुमच्या जीवनात. काय होईल त्यानं? अभंगाचं शेवटचं चरण. नाचतात आणि तुम्ही मंदिरामध्ये उभय बसवल्यात महाराज. म्हणजे देव पण बसवला आणि भक्त पण बसवल्यात महाराज. तुम्ही मंदिरामध्ये प्रतिष्ठित कोणाला कोणाला केलंय? एक देवाला पण केलंय आणि त्याचे भक्त. आणि दत्तात्रय महामुनी आणि बजरंगबली हे असे आहेत महाराज. हे अवतारानं देव आहेत परंतु कार्याने संत आहेत. कोण? दत्त भगवान आणि बजरंगबली हनुमंतराय हे दोघे अवतारानं देव आहेत पण कार्यानं संत आहेत महाराज. या अनुषंगानं आपण त्यांची इथे प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. तेव्हा आता हा उत्सव ते वाट बघत राहतील. आता पुढचा माझा उत्सव कधी येईल महाराज. जेवढे उत्सव द्याल, जेवढा तुमचा मंदिरातला देव खुश, तुम्ही खुश महाराज. तुमच्या गावाचं सुख आता या मंदिरावर अवलंबून आहे महाराज. मंदिर हे गावाचं नाक आहे आणि उत्सव या नाकावरची नथ आहे महाराज. जेवढी मोठी आणि मजबूत मोत्याची असेल तेवढी शोभेल. तेव्हा पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आपल्या या गावात, आपल्या गावाच्या घरात भगवंताच्या येण्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि ज्या संतांनी आम्हाला हे भगवंताचं देणं आमच्या पदरात योग्यता नसताना टाकलं त्या संतांचं एकदा प्रेमानं भजन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
महाराज हे मंदिर राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आल्या की अशी मोठी कामं होतात महाराज. राजसत्ता आणि धर्मसत्ता, परंतु त्याचा नियम असा आहे महाराज, राजसत्तेनं धर्मसत्तेच्या अधीन राहावं, धर्मसत्तेला राजसत्तेनं आपल्या अधीन करू नये. दोष आहे तो, अजिबात करू नये महाराज. प्रभू रामचंद्र भगवान ज्यावेळी राजसूय यज्ञ करतात, राजसूय यज्ञ करताना एक विधी आहे महाराज. त्या विधीमध्ये रामचंद्र प्रभूंना श्लोक म्हणायला लावतात वसिष्ठ मुनी की हे रामचंद्र हा श्लोक म्हण कुठला की मला कुणीही दंड करणार नमे दंडोस्मिन, मला कुणीही दंड करणारा राहिला नाही, मला कुणी, कारण चक्रवर्ती राजे होते महाराज, अयोध्येचं राज्य पूर्ण जगावर होतं महाराज, आणि म्हणून मला आता कुणीही दंड करायला नमे दंडोस्मी, मला कुणीही दंड करायला राहिला नाही. मग त्यावेळी वसिष्ठजी येतात आणि आपला जो दंड असतो ना, दंड तो हात ठेवून जपमाल करतात, तो दंड प्रभू रामाच्या पाठीवर 3 वेळा मारतात आणि त्याला सांगतात राजा धर्मदंडोस्मी, तुला धर्मदंड करेल राजा, तुला धर्मदंड करेल राजा, तुला धर्मदंड करेल. म्हणून माझी विनंती आहे राजसत्तावाल्यांना, तुम्ही माननीय आहात परंतु धर्मसत्तेला आपल्या अधीन नका ठेवू, धर्मसत्तेच्या अधीन राहा, जगाचं कल्याण होईल. आणि धर्मसत्तेला माझी विनंती आहे, प्रतिकूलतेत मारा पण राजसत्तेच्या अधीन जाऊन अनुकूलता बघू नका. का महाराज, त्यानं त्यांचंही कल्याण नाही ना आपलं पण कल्याण नाही हो. म्हणून या ठिकाणी महाराज संन्यासी तो पर्णकुटीत जरी राहिला तरी कळश रोहणाला त्याला बोलावलं जातं महाराज, मुख्यमंत्र्याला नाही बोलवत. जरी त्याच्यापेक्षा बंगल्यात राहत असला, करोड रुपयाच्या कारमध्ये राहत असला तरी झोपडीत राहणारा संन्यासी बोलवावा लागतो. का तर कळश हे श्रेष्ठ कार्य आहे आणि श्रेष्ठ कार्य वैराग्याच्या हातून व्हावं लागतं. म्हणून या ठिकाणी माझी विनंती आहे, राजसत्ता आणि धर्मसत्ता यांनी हातात हात घालून जर फिरायला लागली तर मग अशा पद्धतीची मंदिरं गावोगावी उभी राहतात, अशा पद्धतीचे उत्सव गावोगावी उभे राहतात आणि अशा पद्धतीचा अध्यात्म गावोगावी उभा राहतो. तेव्हा इथे असलेल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भाविकांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. इथे असलेली सर्व गंधर्व सभा, आता एकाचं नाव घेतलं का दुसऱ्यावर दोष येतो महाराज. एकाशी वंदिले सहजची दुसऱ्याशी निंदिले, एकाचं नाव घेतलं तो गऱ्या माझं नाव घेतलं त्यापेक्षा मी देवाचंच नाव घेतो ना. दुसरी गोष्ट अशी आहे, मी तुमची मुरबाडकरांना ओळख करून द्यावी एवढं तुम्ही लहान आहेत का हो. मुरबाड तुमच्या जीवावर चाललंय परमार्थ महाराज. तुम्ही आहात म्हणून मुरबाडमध्ये उत्सव होतात, तुम्ही आहात म्हणून मुरबाडचा अध्यात्म फुलतोय, माळी आहात तुम्ही या मुरबाडच्या आध्यात्मिक बागेचे. तेव्हा सर्व माळ्यांना माझा नमस्कार आहे, पांडुरंगाचरणी साष्टांग प्रणिपात करतो. आपल्या जीवनाचं कल्याण साधायचं असेल मंदिराशी जोडलेलं राहा, भगव्या झेंड्याखाली राहा. आता जाता जाता आता माझी एक मागणी आहे, नेहमीची मागणी आहे. आता जर आम्हाला कोणी विचारलं महाराज तुमची जात कुठली, सगळ्यात मोठा आपल्या धर्माचा घात झाला ना महाराज, आपले वाटे घातले त्याच्यामुळे. जर मला कुणी माझी जात विचारली तर मी हे नाही सांगणार मी आगरी आहे, मी कोळी आहे, मी कुणबी आहे, मी सोनार आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वाणी आहे, याव आहे, मी आमक आहे, मी ढिमका आहे. नाही महाराज, आपण एकच सांगायचं मी हिंदू आहे. तुम्ही मुसलमानाला विचारा ना महाराज, कुठल्याही मुसलमानांना विचारा, ओ बाबा तुझी जात कुठली, तो हे नाही सांगत मी शी आहे, मी सुन्नी आहे, मी अहमदी आहे, मी बोरी आहे. नाही महाराज, एकच सांगतो मी कोण आहे, फक्त मुसलमान सांगतो महाराज. जर कोणी बोलला हवा तुझी जात काय, काय सोयरं करायचंय का, सोयरं करायचं असेल तर सांगतो, नाही तर काय सोयरं पण नसेल करायचं तर असं विचारतो मी हिंदू आहे महाराज. बस आम्ही हिंदू आहोत, हिंदुस्थानात राहणारे आहोत आणि सनातन हिंदू संस्कृतीचे आम्ही वारसदार आहोत. याच वैभवशाली विचारात आपण राहून जगूया आणि आपलं जीवन वैभवशाली बनवूया. तेव्हा मत्समापात की नास्ती पापाग्नी त्वत्समानहि एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यम तथा कुरु. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनुतसो तुका मने जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी झाड देव तुकाराम, देव तुकाराम,
तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। हॅलो, इकडे लक्ष द्या. सर्वांनी 2 मिनिटं बसून घ्या. सर्वत्र सुखिन संतो सर्व संतो निरामय. आज या ठिकाणी आज आपल्या या आंबेळे ग्रामामध्ये श्री गुरुदेव दत्त व विठ्ठल रखुमाई मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कळशारोहण सोहळा अत्यंत उत्साहानं अत्यंत प्रेमानं सद्भावानं सर्वांच्या एकत्रित येण्यानं हा आनंदोत्सव आणि सर्व पाहुणी मंडळी कलाकार असतील भाविक भक्त सन्माननीय संत वृंद यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे. प्रथम वर्ष आणि हे सुंदर मंदिर आपल्या संपूर्ण ग्रामस्थांनी या ठिकाणी उभारलं आणि उभारल्याच्या नंतर त्याची आचारसंहिता जी आहे ही आचारसंहिता आजच्या कीर्तनामधून सन्माननीय हरिभक्तपरायण देवराज महाराज केणे यांच्या मुखारविंदातून आपण ऐकलेली आहे. ज्याची जी आचारसंहिता आहे ही आचारसंहिता आपण कायमस्वरूपी तिचं पालन करायचं आहे. आज महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. ग्रामस्थांच्या मार्फत महाराजांचा या ठिकाणी सन्मान होता. हे तसेच आजच्या कीर्तन साथीसाठी आदरणीय सुधीर भाऊ कराळे समवेत हिम्मत महाराज गगे असतील, आमचे भागवत जे असतील, पद्माकर महाराज असतील, त्यानंतर गोविंद जे असतील, घोडे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच महाराज मंडळी, आता मी सगळ्यांचा नामोल्लेख करणार नाही, या ठिकाणी गुरुजी सुद्धा आहेत. आपलं सर्वांचं या ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतो. तसेच संपूर्ण पंचक्रोशीमधून सगळेच माणसं भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सर्वांचं ग्रामस्थांच्याकडून हार्दिक आभार आणि पुढल्या वर्षाचं ग्रामस्थांमार्फत सर्वांना पुन्हा आमंत्रण देतो आणि या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था आहे, सर्वांनी प्रसाद ग्रहण करावा अशी या ठिकाणी ग्रामस्थांकडूनच विनंती करतो. पुनश्च एकदा आज धर्मो रक्षती रक्षतः, धर्माचं रक्षण जर केलं तर धर्म आपलं सर्वांचं रक्षण करणार आहे. या नियमानुसार परमार्थ हा वाढवणं, जोपासणं आणि अंगीकारणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. त्या कर्तव्यामध्ये आपण सर्वांनी राहूया, सर्वांनी प्रसाद घ्यावा अशी विनंती करतो. आणि या ठिकाणी सर्व उपस्थित गुणीजनांचं ग्रामस्थांनी या ठिकाणी सन्मान करावा. समवेत महाराजांना या ठिकाणी श्रीफळ देऊन गौरव करण्यात येत आहे. महाराजांनी त्याचा स्वीकार करावा अशी महाराजांना विनंती करतो. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.